यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन 2026 हा नियम लागू करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टने रोखलाय. भारतामध्ये उच्च शिक्षणासाठी काम करणारी संस्था म्हणजे यूजीसी, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. यूजीसी ऍक्ट 1956 अंतर्गत यूजीसीला नियम बनवण्याचा अधिकार आहे. याच अधिकारातून 13 जानेवारी 2026 रोजी यूजीसी प्रमोशन ऑफ इक्विटी रेग्युलेशन 2026 लागू करण्यात आले. परंतु सवर्ण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलन होत असल्यामुळे सुप्रीम कोर्टने हा नियम लागू करण्यास रोखलाय. नेमकं प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026 हा नियम काय आहे? तर या नियमानुसार जात, वर्ग, लिंग, अपंगत्व, धर्म इत्यादी कारणांवर होणारा भेदभाव थांबवणे आणि एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला, दिव्यांग, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी ही व्यवस्था तयार केली आहे. या नियमानुसार इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेंटर असणार आहे. त्यामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये एक खास ऑफिस असणार. जर एखाद्या विद्यार्थ्याला जात, लिंग किंवा इतर कारणांमुळे वाईट वागणूक मिळाली तर तो इथे तक्रार करू शकतो. दुसरं म्हणजे या नियमानुसार इक्विटी कमिटी असणार आहे. तक्रार आल्यानंतर ती फक्त फाईलमध्ये पडून न राहता एक समिती असते ज्यात एससी, एसटी, ओबीसी, महिला आणि अपंग व्यक्तीचे लोक असतात. ही समिती तक्रार तपासते आणि कॉलेज प्रशासनाला कारवाईसाठी सांगते. तिसरं म्हणजे हेल्पलाईन इक्विटी ॲम्बॅसेडर असणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला तत्काळ मदतीची गरज असेल तर फोन किंवा हेल्पलाईनवर तो लगेच बोलू शकतो. या नियमांनी स्पष्ट सांगितले आहे की एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांशी फक्त त्यांच्या जातीमुळे वाईट वागणूक देणं हे चुकीचं आणि भेदभाव आहे. या नियमाबद्दल जो वाद होतोय त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा.